जय महाकाल भावांनो कसे आहे तुम्ही सर्वजण मजेत आहे ना भावांनो? मस्त सकाळी सकाळी आलेलो आहे आपण आपल्या ऑफिसला यायचं कारण असं होतं का एक फायर एक्सटिंग्विशर आहे तो आपल्याला 4-5 दिवसापासून खूप त्रास देतोय नाही का, म्हणजे सारखं त्याचा प्रेशर डाऊन होत होता. तर आपण आज त्याचा डायरेक्टली वॉलच चेंज करून टाकला आणि त्यानंतर म्हटलं चला आता लवकरात लवकर आपल्याला जायचं आहे अंबड MIDC मध्ये. त्याचं कारण असं होतं का जो नायट्रोजन आहे तो नायट्रोजन एम्प्टी झालेला होता आणि सर्वात मोठा नायट्रोजन आहे आपल्याकडं. तर आपण फायनली तो नायट्रोजन जो होता तो ऑफिसच्या बाहेर काढला आणि आपली जी बसंती होती बसंतीमध्ये तो लोड केला आणि बाकीचे पण काही फायर एक्सटिंग्विशर वगैरे होते ते पण आपल्याला लोड करायचे होते नाही का, ते पण फायनली आपण लोड केले. आणि त्यानंतर म्हटलं चला आता जायचं आपल्याला महादेवाच्या मंदिरात नाही का, कारण आज होता वार सोमवार आणि महादेवाचा वार असतो नाही का. मस्त दर्शन वगैरे घेतलं, एक नंबर वाटलं भावांनो. सकाळी सकाळी जर महादेवाचं जर दर्शन घेतलं इतकं मस्त वाटतं ना, एक नंबर. मग फायनली आपण निघालो मस्त आपल्या प्रवासाला. म्हटलं आता जायचं चला पटापट आंबडला जाऊ आणि तिथं काही फायर एक्सटिंग्विशरची आपल्याला डिलिव्हरी करायची आहे. म्हणजे बऱ्याचशा 4-5 कंपन्या होत्या त्यांची आपल्याला डिलिव्हरी करायची होती नाही का. म्हणजे सगळे फायर एक्सटिंग्विशर आपण त्यांची रिफिलिंग करण्यासाठी घेऊन आलेलो होतो. आपण ते सगळे काही देऊन टाकले आणि त्यानंतर म्हटलं का चला आता एका कंपनीचा कॉल आलेला आहे, तिथले पण काही फायर एक्सटिंग्विशर उचलायचे नाही का. मग आपण ते पण फायर एक्सटिंग्विशर घेऊन टाकले आणि त्यानंतर आलो आपण नाशिक ऑक्सिजनला. आपला जो नायट्रोजन होता म्हणजे आपला जो सब्बल आपण टाकून दिला रिफिल करण्यासाठी. आणि त्यानंतर म्हटलं चला आता जायचंय पाईपलाईन रोडला नाही का, कारण तिथले 2 फायर एक्सटिंग्विशर होते ते पण देऊन टाकले लवकरात लवकर. आपण गेलो किलबिल स्कूलमध्ये, म्हणजे एक शाळा आहे तिथं काही फायर एक्सटिंग्विशर होते नाही का, तिथले पण आपल्याला फायर एक्सटिंग्विशर रिफिलिंग वगैरे करायचे होते. तर फायनली आपण आपली जी बसंती होती ही टनाटन मस्त भरून घेतली, म्हणजे मस्त लोड केली. आणि लोड केल्यानंतर म्हटलं चला आता निघायचं आपल्याला आपल्या ऑफिसच्या प्रवासाला नाही का, कारण तिथे जेवढे पण काही फायर एक्सटिंग्विशर होते सगळे आपल्याला रिफिल करायचे होते. आणि भावांना तुम्हाला मराठी माणूस एक फायर सिस्टम बद्दल सगळी माहिती देतोय रोज. कमीत कमी भावांना मराठी माणसाला तरी सपोर्ट करा, सबस्क्राईब करा, माझ्या चॅनलला फॉलो करा, लाईक करा, कमेंट करा. भावांनो काय वाटतं?